ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंट कशा प्रकारे यूज करायचं ते पाहिलं होतं. त्यानंतर आपण इफ एल्स इफ स्टेटमेंट कशा प्रकारे यूज केलं जातं हाही व्हिडिओ आपण कंप्लीट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लूपिंग स्टेटमेंट व्हाईल कशा प्रकारे यूज करायचं किंवा लूप कशा प्रकारे यूज करायचं स्टोर्ड प्रोसिजरमध्ये हे पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फॉर लूप. सो हे पाहण्यासाठी आपल्याला MySQLमध्ये जावं लागेल. या ठिकाणी आपण पासवर्ड दिलेला नाही आहे, सो एंटर देऊया आणि जो आपला डेटाबेस आहे तो सिलेक्ट करून घेऊया. ओके, सो यामागे आपण काही प्रोसिजर केल्या असतील किंवा आपल्याला माहीत नसेल की आपण कोणकोणत्या नावाने प्रोसिजर केलेले आहेत, तर त्या प्रोसिजर तुम्ही पाहू शकता. सो ज्या काही तुम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत ऑलरेडी त्या पाहण्यासाठी तुम्हाला शो प्रोसिजर स्टेटस ही कमांड पास करायची आहे, ज्याने की तुम्ही ज्या काही ऑलरेडी प्रोसिजर केलेल्या असतील ह्या सर्व प्रोसिजर तुम्हाला शो केल्या जातील. या ठिकाणी पाहू शकता BCA, BCA5, गेट 1, गेट 2, गेट 5, देन गेट नाव, प्रॅक्टिस, BCA, BCA10, BCA2, BCA3, गेट 1, गेट 5. सो या सर्व प्रोसिजर ज्या तुम्ही याआधी या डेटाबेसमध्ये केलेल्या आहेत या सर्व प्रोसिजर तुम्हाला इथं दाखवल्या जातील. जर तुम्हाला यातली काही प्रोसिजर रन करायची असेल तर तुम्ही ती इझिली रन करू शकता. जसं कॉल गेट नाव. ओके, ही जर प्रोसिजर मला रन करायची असेल तर पाहू शकता ती प्रोसिजर इथं रन झालेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी प्रोसिजर आपण डिलीट करायची असेल तर आपण एखादी प्रोसिजर डिलीटही करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल तर मला लिहावं लागेल ड्रॉप प्रोसिजर आणि त्या प्रोसिजरचं नाव. आपण सध्या त्यातली कोणती प्रोसिजर डिलीट करूया. ओके, BCA10 नावाची जी प्रोसिजर आहे किंवा BCA2, BCA3 या तिन्ही प्रोसिजर आपण डिलीट करून टाकूया. ओके, 10, 2 and 3. सो BCA10 या नावाची जी काही प्रोसिजर आहे ही मला डिलीट करायची आहे. नाव एंटर. सेकंड, वी डिलीट अ BCA प्रोसिजर. सो इथे पाहू शकता BCA नावाची जी काही प्रोसिजर आहे ती इथं डिलीट झालेली आहे. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्ही काही प्रोसिजर केल्या असतील तर त्या प्रोसिजर इथून तुम्ही डिलीट करू शकता. प्रोसिजर शो करण्यासाठी तुम्हाला शो प्रोसिजर ही कमांड यूज करायची आहे. शो प्रोसिजर स्टेटस. इथे सर्व प्रोसिजर लिस्ट केल्या जातील. जी प्रोसिजर डिलीट करायची आहे त्या प्रोसिजरची इथं नाव लिहा. ड्रॉप प्रोसिजर आणि प्रोसिजरचं नाव लिहा. ती प्रोसिजर डिलीट केली जाईल. ओके, नाव स्टार्ट फॉर अवर कोड. सो आज आपण पाहणार आहोत लूप कशा प्रकारे यूज करायचं. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो लूप स्टार्ट करण्याआधी आपल्याला डिलिमिटर चेंज करणं गरजेचं आहे. डिलिमिटर का चेंज करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो मी इथे डिलिमिटर माझा चेंज केला. डिलिमिटर मी $वर सेट केलेला आहे. नाव एंटर. ओके, मी MySQLला सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी पूर्ण प्रोग्राम लिहित नाही आहे, डिलिमिटर चेंज करत नाही आहे आणि सेमिकोलन डिलिमिटरला रिसेट करत नाही आहे तोपर्यंत तू एक्झिक्युशन करू नको. ओके, यानंतर आपण एक प्रोसिजर करून घेऊया. क्रिएट प्रोसिजर. ओके, आपण लूप डेमो 5. ओके, हे आपण नाव देऊया प्रोसिजरला. लूप डेमो 5. नाव यामध्ये आपण बिगिन स्टेटमेंट घेऊया. याच्या मागचे व्हिडिओज ज्यांनी बघितलेले नाही आहेत त्यांनी मागचे व्हिडिओज बघा, त्याशिवाय हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये समजणार नाही. कारण की बिगिन कधी यूज करायचं जर तुम्हाला डिक्लेरेशन असेल एक्झिक्युशन मध्ये तुम्ही आला असेल डायरेक्टली ब्लॉकमध्ये
PL/SQLचं स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करावंच लागणार आहे. एक्झिक्युशन ब्लॉकमध्ये डायरेक्टली एंटर झालं असेल तर बिगिन कीवर्डने आपल्याला स्टार्ट करावं लागेल. नाव बिगिन. या ठिकाणी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. डिक्लेअर आय, इंटिजर देऊया त्याला आणि याची डिफॉल्ट व्हॅल्यू डिफॉल्ट 1 ठेवूया. ओके, डिफॉल्ट व्हॅल्यू 1 ठेवूया. त्यानंतर आणखीन एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. डिक्लेअर OUTP. ओके, OUTP या नावाचा व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला आहे आणि हा व्हेरिएबल माझा varchar डेटा टाईपचा असणार आहे आणि यामध्ये आपण 100 लेंथ व्हॅल्यू सेव्ह करू शकणार आहे. नाव पहिल्यांदा जो OUTP आपण व्हेरिएबल घेतलेला आहे याला आपण नल ठेवूया. OUTP याला आपण नल सेट करूया. ओके, ब्लँक सेट करूया. नाव आपण लूप स्टार्ट करूया. सो लूप स्टार्ट करण्यासाठी मला लिहावं लागेल इटरेट्स कोलन आणि लूप कॅपिटलमध्ये लिहावं लागेल लूप. ओके, नाव एंटर आणि या ठिकाणी सेट करूया जो आपण OUTP जो ब्लँक ठेवलेला आहे याला कॉनकॅट करून घेऊया. कॉनकॅट, ज्याने की आपलं आउटपुट प्रिंट होईल. कधीही लूपिंगचं आउटपुट प्रिंट करताना तुम्हाला अशा प्रकारेच करावं लागतं. त्याला सांगावं लागतं की पहिल्यांदा तू आउटपुट आहे ते घे, त्यानंतर आईची जी काय व्हॅल्यू असेल ती प्रिंट कर आणि त्यानंतर सेमिकोलन प्रिंट कर. ओके, सो मी सिंगल कोटमध्ये सेमिकोलन टाकलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट लाईनला आपण लूपिंग कुठून कुठंपर्यंत जाणार आहे हे डिक्लेअर करून घेऊया. इफ ज्यावेळी आय हा 10 पर्यंत येईल. ओके, आय हा 10 पर्यंत जाईल देन लिव इटरेट. ओके, त्यावेळी लूप काय कर इटरेट्स. जस्ट चेक आउट स्पेलिंग. लूप एंड कर. ओके, त्यानंतर एंड इफ करूया. एंड इफ सिंपल प्रोग्राम केलेला आहे. आपण पहिल्यांदा आय एक डिक्लेअर करून घेऊया. त्याची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा 1 सेट केली. त्यानंतर OUTP एक व्हेरिएबल घेतला. OUTP पहिल्यांदा मी ब्लँक ठेवला. त्यानंतर लूप स्टार्ट केलं आणि लूपमध्ये OUTP प्रिंट केला. प्रिंट करताना त्याला सांगितलं पहिल्यांदा आय प्रिंट करत चल आणि त्यानंतर कॉमा देत चल. ओके, ज्यावेळी आय 10 होईल त्यानंतर लूप ब्रेक कर. आता आपलं एकच राहिलेलं आहे. आपण इफचं लूप इफ स्टेटमेंट ही क्लोज केलेलं आहे. आपल्याला लूप आता इन्क्रीज करायचं राहिलेलं आहे. सो नेक्स्ट लाईनला आपण इन्क्रीज करूया. सेट आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, सो इथे लूप आपलं 1-1-1नी वाढत जाणार आहे आणि लास्टला आपण एंड लूप करूया आणि सगळ्यात लास्ट आपण जो OUTP आपला व्हेरिएबल आहे तो प्रिंट करून घेऊया. ओके, कॉनकॅट करणं वेगळं. इथे बघा, इथे मी सेट OUTP केला आहे म्हणजे व्हॅल्यू त्याला असाइन केली आहे आणि इथं ती ॲक्च्युली प्रिंट केली आहे. कारण की प्रिंट करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट वापरावं लागतं. ओके, सो अशा प्रकारे आपला प्रोग्राम लिहून झालेला आहे. नाव आपण एंड करूया. $, देऊया. नाव सेमिकोलन. ओके, अँड एंटर. या ठिकाणी पाहू शकता आपला सगळा प्रोग्राम अगदी व्यवस्थित प्रकारे लिहून झालेला आहे विदाउट एनी एरर. सो मी माझा डिलिमिटर ही एंड केलेला आहे. आता मला डिलिमिटर सेमिकोलनला स्विच करणं गरजेचं आहे. सो डिलिमिटर सेमिकोलनला स्विच करा. नाव स्विच. ओके, जस्ट सेकंड.
स्विच. ओके, जर डिलिमिटर मी स्विच केला सेमिकोलनली, जर तो होत नसेल स्विच, ओके, जर डिलिमिटर देऊनही सेमिकोलनला स्विच होत नसेल, स्विच झालाय किंवा नाही झालाय कशावरून ठरवायचं हे बघा. इथं जो ॲरो साईन आलेला आहे, इथं ॲरो साईन न येता अशा प्रकारे मायस्क्वेल पडलं पाहिजे. जर मायस्क्वेल पडलं तर तुम्ही स्विच केलेला आहात. तर अशा कंडिशन्स तुमच्या समोर आल्या तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे, तुम्ही फक्त /G, ओके, /G ही कमांड यूज करायची आहे, ज्याने तुमचा डिलिमिटर चेंज केला जाईल. नाव एंटर. पाहू शकता क्युरी वॉज एम्प्टी आपल्याला आलेला आहे. नो मॅटर अबाउट दॅट, पण आपण मायस्क्वेलच्या विंडोला सेट झालेला आहोत आणि आपला डिलिमिटर ही ऑटोमॅटिक अशा वेळी चेंज केला जातो. ओके, सो आता आपण कॉल करून बघूया आपली जी काय प्रोसिजर आहे ती. कॉल लूप डेमो 55 अँड एंटर. ओके, एंटर दिल्यानंतरही इथे बघा प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपला डिलिमिटर इथं चेंज झालेला नाही आहे. ओके, सो डिलिमिटर चेंज न झाल्यामुळं प्रत्येक वेळी आपल्याला /G देऊन डिलिमिटर चेंज करावा लागणार आहे. सो जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सिम्पल /G देत चला, तुमचं जे काय आउटपुट आहे ते पडत जाईल. ओके, हा अगदी स्मॉल ट्रिक आहे. लक्षात ठेवा, जर तुमचा डिलिमिटर दरवेळी चेंज होत नसेल, डिलिमिटर कधी कधी चेंज केला जात नाही, डिलिमिटर चेंज झाला नाही तर तुम्ही /G वापरत चला, ज्याने की तो प्रोग्राम एक्झिक्यूट केला जाईल. ओके, आणखी एकदा रन करून बघूया आपण. कॉल डेमो 5. इथेही बघा आपल्याला ॲरोचं साईन आलेलं आहे. ॲरोचं साईन आल्यानंतर /G द्या, एंटर द्या. इथेही तुमचा प्रोग्राम अगदी व्यवस्थित प्रकारे चेंज झालेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपला लूपिंगचा प्रोग्राम आहे. अगदी सिंपल स्टेपमध्ये आपण तो कव्हर अप केलेला आहे. स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये तुमचे प्रोग्राम रन होणं गरजेचं आहे. प्रोग्राम रन होण्यासाठी तुम्हाला डिलिमिटर चेंज करणं गरजेचं आहे. डिलिमिटर चेंज झालाच नाही तर /G वापरा, ज्याने की तुम्ही तो प्रोग्राम इझिली रन करू शकाल. या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवून आणि इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, कारण की एखाद्या सिच्युएशनला जर डिलिमिटर चेंज झाला नाही तर तुम्ही /G तो इझिली करू शकता. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओही व्यवस्थित समजला असेल लूप स्टेटमेंटचा. या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हाईल लूप कशाप्रकारे यूज करणार आहे ते पाहूया. थँक्यू सो मच.